गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आवाज माझा बसलाय नाही म्हणजे सकाळ सकाळ जरा बसतो असा आवाज. तर आज आहे आपला फाइनली जिस दिन के लिए हमने ये टूर प्लान किया था वो दिन, मतलब म्हणजे तुंगनाथ. आज आम्ही तुंगनाथला जाणार आहोत आणि चेतन दादा वगैरे लोक सगळे रेडी होतात. आम्ही दोघीच फर्स्ट रेडी झालोय आणि आता नाश्ता करायला आलोय. सो नाश्ता करूया. कॉफी असेल मला वाटतं. हा दुधाचा असेल. आम्हाला सकाळी 6 वाजल्यापासून उठवलंय आमच्या टूरवाल्यांनी. म्हणजेच आपल्या मला 6ला उठवलंय, 7ला तरी उठवलंय. आणि आम्ही आज सगळ्यात पहिला नंबर नाश्त्याचा आमचा होता. हे आहेत आमचे भाऊ, भिवंडीचे भाऊजी आमचे. आणि आपली सगळी मनालीची गॅग आहे. आणि इकडे फोटो सेक्शन चालू आहे काय. आणि आपले मनीष भाई इकडे या, गॉगल घेऊन येत आहेत आणि ते आमचं फोटो सेक्शन चालू आहे. थांब आपण जरा लांब करूया कॅमेरा. गाइस, हम लोग कहाँ जा रहे हैं? पण गाणी वाजणार ती फक्त आगरी कोल्यांची. पावली नवसाला ड्रोन शूट चालू आहे आमचं. गाईस, इकडे बघा सगळ्यांनी. आम्ही फिरते अशी उलटी. अरे आजच्या ठळक बातम्या मतलब आम्ही चालू तुंगनाथला. गाईस, हाय. कसं वाटलं आपल्याला शूट करू ड्रोनचं? हा टाइमपास करायला आपल्याकडे खूप वेळ आहे ना. खूप वेळ आहे आपल्याकडे टाइमपास करायला. नाही बोलेंगे. चलो. आणि इकडे सगळे ड्रोनचे फुटेज बघतायत. चला बाय. चलो चले मितवा ऊंची ऊंची बिची 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 बिची. असं फील होतंय की आम्ही काश्मीरला आलोय. किती उडवायला पाहिजे होता ड्रोन. सो गाईज, आम्ही फायनली पोहोचलोय इकडे तुंगनाथला. अशी चला आता आम्ही ट्रेक चालू करतोय वरती. आणि आमच्या अक्षय सरांनी म्हणजे आमच्या टूर मॅनेजरांनी आम्हाला ड्रोन दिलाय आणि आम्ही एकदम भारी ड्रोनचे शॉट घेणार आहोत. सो हा आहे आपला फर्स्ट पॉइंट. इथून आपण चढायला चालू करतोय. चला. हर हर महादेव.
चेतन चला आता आम्ही चालू केलं ट्रेक वरती जायला आणि ज्या टायमाचा आम्हाला खूप जास्त इंतजार होता, ज्यासाठी आम्ही ही टूर खास करून मॅनेज केली. बिकॉज केदारनाथ आमचं गेल्या वर्षी झालेलं, पण तुंगनाथ आम्हाला लिटरली करायचं होतं मनापासून आणि आम्ही फायनली तुंगनाथ वरती चढतोय. आम्ही सुरुवात केली. सो व्ह्यू पॉइंट एक नंबर आहे तिथे, खूप मजा येणार आहे. आणि आम्ही येता येताच ह्याला मिनी स्वित्झर्लंड असं बोलतात चोपटाला, आणि चोपटामध्ये आहे तुंगनाथ. सो नक्की या, व्हिजिट करा. चलो, आणि एकदम थंड थंड हवा आहे. तर चला जाऊया आता वरती. चला जाऊया. सीन काय माहितीये काय, घोड्यांना एक तास वेटिंग आहे. आणि अजून एक गोष्ट, इथे पिट्टू वगैरे नाही येत ना? पिट्टू नाही, इथे घोडे आहेत. इथे पिट्टू पालखी काहीच नाहीये, इथे फक्त आणि फक्त घोडे आहेत. आणि आम्हाला हा करायचा होता कारण की हा वर्ल्ड हायेस्ट शिवा टेम्पल आहे. हायेस्ट शिवा टेम्पल. सो आम्हाला हा करायचाच होता. आणि ह्याच्यावरती आहे चंद्रशिला. ते खूप महत्वाचं. फक्त वेदरवर डिपेंड आहे. आशुताई केदारनाथला आली नव्हती म्हणून ती माझ्या एका ब्लॉग मध्ये नाहीये. फक्त वरती मी, चेतनदादा, आकाश, मनीष आम्ही लोक केलेला. आणि आमची टूर आशुताई आली नव्हती, ती राहिलेली गुप्तकाशीमध्ये. सो तिची तब्येत जरा खराब झाली पर्यंत होती, तिथून रिटर्न गेली. मला जरा त्रास होत होता. त्याला जाऊ दे, सोडून देतो विषय. सो आता ती आहे. तर आता आम्ही चाललोय आणि सांगते की इथे आपण घोड्याशिवाय जाऊ नाही शकत. सो मे बी आम्हाला इथे घोडा करावा लागेल, बिकॉज हा खूप जास्त वरती आहे गाईज. आणि आम्हाला खूप वाईट वाटते, बट इकडे ऑप्शन नाहीये. इथे काहीच ऑप्शन नाहीये. आणि आम्हाला तेवढा टाइम नाहीये की म्हणजे आम्ही जर फुल डे चालायचं असतं ना, म्हणजे एकच असतं तर आम्ही चालत गेलो असतो, बट नाही वाटत. आणि किंवा पालखी वगैरे असते तरी पालखी. आणि हा ट्रेक जाम छोटा आहे ऍज कम्पॅरेटिव्ह टू केदारनाथ. पण ह्याचे रूट एकदम असे सरळ आहेत, एकदम सरळ आहेत. सरळ नाही, असे वरती आहेत, सरळ नाही. केदारनाथ सरळ आहे. असा आहे रोड, असा रोड नाही. केदारनाथ सरळ ह्याला बोलतात. दिस इज इन्क्लाइन आणि हे इन्क्लाइन आहेत. वरती सरळ आहे, बस खुश. हा, सो उतरताना आम्ही लोक चालत शिकणार आहोत, पण आता बघूया. कारण का फक्त तिथपासून ते इथपर्यंत चालेपर्यंत हे बघा, आताशी इथून चालू केलंय आणि खूप वाट लागले. बिकॉज चढायला जरा डिफिकल्ट जातं. जर पायऱ्या असल्या तर आपण इझिली चढू शकतो, चढणीसाठी जरा टाइम लागतो. तर चला जाऊया. 350च्या वरती वाटत नाही. 240ची माहिती तेच मी म्हटलं. 350 400 रुपये मी तेच म्हटलं. माझी सांग, हा आपला 100 वाला काय संबंधच नाहीये. मी 100-200 वाल्या वस्तू वापरतच नाही. स्टेशनच्या बाहेर नाही का रेबिनचे. भाई काय बोल रहा है भाई. एक तास ऐक ना, पावती पाडली ना. आणि हे आहेत आपले न्यू मेंबर आपल्या टूरचे. हे आले आहेत जर्मन वरून ना, आणि त्यांनी केदारनाथ ट्रेक चालून केला. त्यांच्याशी इच्छा होती की आम्ही चालतच करू आणि चालू केलं. आणि हे आपले मूळचे, आपले कोळी येथे आपल्याच ह्याच्यातले वर्लीचे. सो आणि हे जर्मनला राहतात, पण ह्यांनी केलं. आणि यांचा फर्स्ट टाइम टूर आहे ना इंडियाची. स्वरा आपल्या सगळ्यात लहान आहे. येस, स्वराची ओळख मी खूप पहिल्याच ब्लॉग मध्ये केली आहे, फर्स्ट ब्लॉग मध्ये. पण ती बोलतच नाहीये. पण मध्ये मध्ये ती बोलते. हा, चला आता जाऊया आपण. तुला मयूर होतो ना काय कर. अरे काय नाही होणार, केदारनाथ नाहीये. आता थोड्याच वेळात आमची आशुताई रडायला लागणार आहे. कशी आम्ही मिडलला पोहोचलोय. इथून पुढे अजून 1 किलोमीटर आहे. राईट, 1 किलोमीटर. किती? 3 किलोमीटर कम्प्लीट. 1 किलोमीटर बाकी आहे. 3 किलोमीटर झालंय. 1 किलोमीटर वरती आहे. 4 किलोमीटरचा ट्रेक आहे हा. पण खूप जास्त डिफिकल्ट आहे. खूप म्हणजे खूप जास्त. आपला नॉर्मल लोक इथे ट्रेक करूच शकत नाही. ज्यांना सवय नाही, जे एकदम प्रॉपर ट्रेकर आहेत ना, तेच करू शकतात. अदरवाईज बाकी कुठलेच नॉर्मल लोक वर्षातून एकदा, हा वर्षातून एकदा नाही येऊ शकत इथे, चढूच नाही शकत. मी दाखवते. लाईफ मधून एकदा एक्सपिरियन्स घ्या. आणि म्हणजे असं वाटतं की खरंच काश्मीर बिश्मीरला होता, मी स्वित्झर्लंडला होतं असं वाटते. मी तुम्हाला पाठच्या व्ह्यू दाखवते. पोचलोय
तुंगनाथच्या दरवाजाजवळ. दम लागलाय चालून चालून. इथून इथल्या इथं चाललो आणि आम्ही हे घेतलं. खूप आवडलं हे. अशी ताईने घेतले, मी नाही घेतले. चला आणि फायनली आम्ही पोहोचलोय आणि खूप लाईन आहे आणि पाऊस चालू झालाय. नेमके पाऊस चालू झालाय. आम्ही आलो आणि नशीब बोलतात याला, नशीब. बर्फ पडायला पाहिजे होता असाच. मग आपले जाता जाता लाईनीत आणि समोर मंदिर आणि खरंच खूप खूप छान आहे. तुंगनाथला एकदा ना एकदा कोणीतरी तुम्ही नक्की या. खूप मस्त आहे. तुम्ही दाखवते. हा आपला मेन तुंगनाथचं मंदिर आहे आणि त्या साईडला आहे पार्वतीचं मंदिर. खूप छान आहे आणि इथला वाइब्स आहेत ना एकदम पॉझिटिव्ह वाइब्स आहेत. एकदम पॉझिटिव्ह. खूप छान. आता पाऊस पडला आणि लगेच बंद झाला. बर्फ पडतोय. थांबा माझ्या हातावर एखादा छोटे 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 गारा पडायला सुरुवात झाली. चला आपण आहोत लाईनीत आता. आणि बर्फ पडायला लागलाय. बघू शकता. कॅमेऱ्यात दिसत नसेल. मी अर्ध्यातून खाली उतरलोय आणि हालत खूप जास्त खराब आहे आणि हे येल्लो घातलं त्याच्यामुळे ते असं उलट पडते त्या चेहऱ्यावरतीच. आणि आत बर्फ पडून झाला, पाऊस पडून झाला म्हणून आम्ही पटकन रेनकोट घातला. आणि आत्ता मगाशी तो क्लायमेट दिसत नव्हता पण आत्ता तो दिसतोय आणि मी तुम्हाला दाखवते. आम्ही खूप खाली उतरलो वरती तिकडनं त्या टोकावरून आम्ही इथपर्यंत खाली आलो आणि चालतच खाली जाणार आहोत आता. चला दाखवते. आणि माझ्या फोनची बॅटरी 3% त्यामुळे मी आत्ता ब्लॉग शूट नाही करू शकत. हा एकदम हायएस्ट पॉइंट आहे पण इथे ऑक्सिजन लेवल आहे. केदारनाथला अजिबात नाही म्हणून जास्त थंडी वाजते आणि इथं काहीच नाही. स्नो पडला तरी आम्ही एकदम मस्त फुल नाचतोय स्नो मध्ये. फुल भिजलो. असा आनंद कधीच नाही भेटला आणि अपेक्षित पण नव्हतं कारण कडक ऊन होतं. कडक ऊन होतं आणि अचानक स्नो पडला. आणि आता एकदम गरमी. हात सून पडलेले एकदम वाजत मला अवतार. चला आता जाऊया खाली. माझ्या फोनची बॅटरी स्विच ऑफ झाली. मी हा आकाशच्या फोन मधून शूट करते. चलो.